पायापच्चीवाडी येथे शॉर्ट सर्किटने आग लागून शेतकऱ्याचे मोठे नुकसान। पायापच्चीवाडी येथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागून काकासो भोसले यांचे द्राक्ष बाग व ऊसाचे पीक जळून खाक झाले। 2 दिवसापूर्वी झालेल्या या दुर्घटनेत महावितरणच्या व्यवस्थेतील गलथानपणावर चर्चा सुरू झाली आहे। ग्राम महसूल अधिकारी सचिन पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। पंचनाम्यात अंदाजे 1.5 ते 2 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे नमूद करण्यात आले आहे। शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी महसूल विभागाकडे तातडीने मागणी केली आहे। संपूर्ण गावात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे। गरीब शेतकऱ्यांच्या या नुकसानीबद्दल गावातील सरपंच दीपक सावंत, उपसरपंच निवृत्ती सावंत, पांडुरंग जाधव, संभाजी भोसले व चंद्रकांत सावंत यांच्यासह अनेक गावकऱ्यांनी चिंता व्यक्त केली। महावितरणच्या कारभाराची तक्रार असून शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न सुरू आहेत। महानकरी न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।